आज आपण भूमितीमधला एक सगळ्यात महत्वाचा जो घटक आहे तो म्हणजे अँगल्स. फक्त अँगल्स नव्हे तर अँगल्स इन पेअर्स हा महत्वाचा भाग आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. जोपर्यंत आपल्याला अँगल्स आणि अँगल्स इन पेअर्स हे आपल्याला याच्या प्रॉपर्टीज आपल्याला समजत नाही तोपर्यंत आपण ट्रायंगलच्या सुद्धा प्रॉपर्टीज समजून घेऊ शकणार नाही. आणि ट्रायंगलच्या जर आपल्याला प्रॉपर्टीज समजल्या नाहीत तर आपण क्वाड्रिलॅटरल आणि त्याचबरोबर सर्कल म्हणजे चौकोन आणि वर्तुळ याच्या सुद्धा प्रॉपर्टीज आपल्याला समजणार नाहीत. आणि म्हणून आज आपण हा अँगल्स इन पेअर्स हा जो प्रकार आहे तो आज आपण समजून घेणार आहोत. तर हा अत्यंत महत्वाचा असा भाग आहे. त्यासाठी आपण हा वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी दाखवलेला आहे. तो कसा असतो काय असतो ते आता आपण पाहणार आहोत. पहिल्या आकृतीमध्ये दोन अँगल्स दिसत आहेत आपल्याला, दोन कोन आहेत आणि या कोनांमध्ये काय झालेलं आहे तर एका रेषेवरती हे कोन तयार झालेले आहेत. त्याचबरोबर अर्धवर्तुळ आहे म्हणजेच एका रेषेवरती या कोनांची जोडी तयार झालेली आहे. त्याला आपण लिनियर अँगल्स म्हणतो किंवा रेषीय जोडीतील कोन म्हणतो. आणि आकृतीमध्ये आपल्या लक्षात येते की या दोन कोनांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते. म्हणजेच अँगल्स इन लिनियर पेअर्स म्हणजेच रेषीय जोडीतील कोनांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते. हा महत्वाचा पहिला प्रकार आहे जोडीचा. त्यानंतर या ठिकाणी आपण पाहिलं तर ह्या दोन रेषा एकमेकींना छेदलेल्या आहेत. टू लाईन्स आर इंटरसेक्टिंग इच अदर. त्यामुळे या ठिकाणी आता आपल्याला दिसत आहेत की चार कोन तयार झालेले आहेत. आणि हे जे चार कोन तयार झालेले आहेत ते व्हर्टिकली अपोजिट आहेत. म्हणजे ह्याला विरुद्ध कोन असं म्हणतात. पहिली ए आणि सी हे दोन कोन एकरूप आहेत आणि दुसरी डी आणि बी हे दुसरी कोणांची जोडी एकरूप आहे. म्हणजे त्याला अपोजिट अँगल्स किंवा विरुद्ध कोन म्हणतात. आणि हे विरुद्ध कोन सुद्धा एकरूप असतात. आणि जर आपण त्यांची जोडी जर घेतली संलग्न जोडी तर ते पुन्हा लिनियर अँगल्स तयार करतात. त्यानंतर तिसऱ्या आकृतीमध्ये जर पाहिलं आता या ठिकाणी आपल्याला पुन्हा हे दोन लाईन्स इंटरसेक्टिंग इच अदर आणि पुन्हा ह्या दोन लाईन्स इंटरसेक्टिंग इच अदर म्हणजेच दोन लाईन्सला एका छेदिकेने छेदलेले आहे भिन्न बिंदूमध्ये. मग त्यामुळे काय झाले तर या ठिकाणी आपल्याला कोणांचे दोन गट तयार झालेले दिसत आहेत. या चार कोणांचा एक गट तयार झालाय आणि दुसऱ्या चार कोणांचा एक गट तयार झालेला आहे. तर अशा आपल्याला इथं दोन गट तयार झालेले आहेत. आणि मग या पहिल्या गटाचा संबंध दुसऱ्या गटाशी हा निश्चित असतो. त्यांच्यामध्ये एक रिलेशन असतं. तर ती जोडी आपल्याला तयार करायची आहे आणि त्या जोड्यांमध्ये काय संबंध आहे तो सुद्धा आपल्याला पाहायचा आहे. या आकृतीमध्ये जर पाहिलं तर लाईन एल अँड लाईन एम ह्या जर दोन रेषा बघितल्या तर ह्या दोन रेषा पॅरलल नाहीत म्हणजेच त्या समांतर नाहीत. तरी सुद्धा ह्या चार कोणांचा संबंध दुसऱ्या चार कोणांशी असतो. म्हणजे पहिल्या गटातील चार कोण आणि दुसऱ्या गटातील चार कोण यांचा संबंध एकमेकांशी असतो. आणि ते कोणकोणत्या प्रकारचे पेअर्स एकमेकांशी तयार करतात ते आपल्याला पाहायचं आहे. आता या ठिकाणी ह्या लाईन्स पॅरलल नव्हत्या त्यामुळे हे अँगल सुद्धा कॉन्ग्रुएंट नाही. पहिल्या गटातील अँगल्स दुसऱ्या गटातील अँगलशी कॉन्ग्रुएंट नाहीत पण त्यांच्यामध्ये एक रिलेशन आहे. मग हे अँगल्स कधी कॉन्ग्रुएंट होतील? जर आपण या आकृतीमध्ये पाहिलं तर या आकृतीमध्ये या दोन लाईन्स आर पॅरलल अँड दिस इज अ ट्रान्सव्हर्सल. मग हे दोन लाईन्स पॅरलल आहेत आणि मग यांच्यामध्ये हे जे दोन गट तयार झालेले आहेत आता त्यांच्यामध्ये काय रिलेशन आहे ते बघूयात आपण. तर पहिल्या गटामध्ये ए बी सी डी आणि दुसऱ्या गटामध्ये ई एफ जी एच असे दोन गट तयार झालेले आहेत. आता पहिल्या गटातील कोणांच्या जोड्या आपण दुसऱ्या गटातील कोणांशी तयार करूया. आता या ठिकाणी जर बघितलं आपण तर हे दोन कोण आपल्याला दिसतात एकाच कलरचे आहेत म्हणजेच हे दोन अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. रेषेच्या एकाच बाजूला आहेत आणि ते कॉन्ग्रुएंट आहेत म्हणजेच अँगल ए इज इक्वल टू अँगल ई. त्यानंतर ह्या दोन कलरचे बघा अँगल्स अँगल बी अँड अँगल एफ. अँगल बी इज इक्वल टू अँगल एफ हे दोन अँगल सुद्धा कॉन्ग्रुएंट आहेत. त्याचप्रमाणे आता रेषेच्या खालच्या बाजूचे बघूयात आपण. प्रथम डाव्या बाजूचे बघा अँगल डी अँड अँगल एच हे दोन अँगल्स आर ऑल्सो कॉन्ग्रुएंट. अँगल डी इज इक्वल टू अँगल एच. त्याचबरोबर रेषेच्या उजव्या बाजूचे बघूयात अँगल आपण अँगल सी अँड अँगल जी. दीज अँगल्स आर ऑल्सो कॉन्ग्रुएंट. अँगल सी अँड अँगल जी. मग या चार कोणांची जोडी आपण दुसऱ्या गटातल्या चार कोणांशी लावलेली आहे.
A इज इक्वल टू ई, बी इज इक्वल टू एफ, सी इज इक्वल टू जी अँड डी इज इक्वल टू एच. तर असे 4 पेयर्स आपल्याला मिळालेले आहेत आणि हे 4ही पेयर्स आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे हे 4ही कोण एकमेकांशी एकरूप आहेत. या अँगल्सला म्हणतात करस्पॉन्डिंग अँगल्स, म्हणजे संगत कोण. त्यांची बरोबर संगती लावली आहे. बघा, बरोबर पहिला गट उचलून आपण याच्यावरती ठेवला तर करेक्ट तो जुळणार एकमेकांना आणि त्यामुळे त्यांची संगती एकमेकांशी बरोबर लावलेली आहे. म्हणून याला म्हणतात संगत कोण किंवा करस्पॉन्डिंग अँगल्स. दुसऱ्या आकृतीकडे जर आपण पाहिलं तर आता फक्त एवढ्याच प्रकारे आपण जोडी लावू शकतो का. याच्यामध्ये विरुद्ध कोणाची जर ही प्रॉपर्टी आपण वापरली तर ज्याप्रमाणे हे ए हा अँगल ई ला कॉन्ग्रुएंट आहे त्याचप्रमाणे ए हा अँगल जी ला सुद्धा कॉन्ग्रुएंट आहे. मग अशी पण जोडी तयार होऊ शकते ना. ए ची जोडी जी अँगलशी सुद्धा तयार होऊ शकते. त्याचप्रमाणे डी हा अँगल एच ला कॉन्ग्रुएंट आहे, त्याचप्रमाणे डी हा अँगल एफ ला सुद्धा कॉन्ग्रुएंट आहे. मग ही सुद्धा जोडी तयार होऊ शकते. मग जशी ही संगती आपण एका बाजूची लावू शकतो तशी ही संगती अल्टरनेट सुद्धा लावू शकतो. अल्टरनेट म्हणजे एकाएक, कारण याच्यामध्ये पुन्हा आपण अपोजिट अँगलची प्रॉपर्टी वापरलेली आहे आणि म्हणून डी ही जोडी एफ अँगलला सुद्धा कॉन्ग्रुएंट आहे. म्हणजेच डी इज इक्वल टू एफ, अँगल डी इज इक्वल टू अँगल एफ यांची जी जोडी तयार झालेली आहे त्याला अल्टरनेट अँगल्स किंवा व्युत्क्रम कोन असं म्हणतात. अल्टरनेट म्हणजेच एकाडेक. शब्दावरून आपल्या लक्षात येते की ह्यांची जोडी कशी लिहायची आहे आणि म्हणून अँगल डी इज इक्वल टू अँगल एफ आणि दुसरी जोडी अँगल सी इज इक्वल टू अँगल ई. अँगल सी इज इक्वल टू अँगल ई. दीज अँगल्स आर ऑल्सो कॉन्ग्रुएंट. आता ही जी जोडी आपण पाहिली ती फक्त रेषेच्या आत होती म्हणून ह्याला इंटेरियर अल्टरनेट अँगल्स असं म्हणतात. याला इंटेरियर अल्टरनेट अँगल्स असं म्हणतात. मग आता दुसरी जोडी बघा, ज्याप्रमाणे ए हा अँगल ई ला कॉन्ग्रुएंट आहे त्याचप्रमाणे ए हा अँगल जी ला सुद्धा कॉन्ग्रुएंट आहे. बिकॉज हिअर आर ऑल्सो अगेन अपोजिट अँगल्स. सो ए आणि जी हे दोन कोन सुद्धा एकरूप आहेत. त्याचबरोबर बी आणि एच हे दोन कोन सुद्धा एकरूप आहेत. म्हणजेच हे सुद्धा अल्टरनेट म्हणजे एकाडेक असून सुद्धा एकरूप आहेत. फक्त ते रेषेच्या बाहेरच्या बाजूला आहेत, पॅरलल लाईन्सच्या आउटसाइडला आहेत आणि म्हणून ह्यांना एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स असं म्हणतात. या जोडीला एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स असं म्हणतात. अँगल ए इज इक्वल टू अँगल जी आणि दुसरी पेयर आहे अँगल बी इज इक्वल टू अँगल एच. These two pairs are interior alternate angles and these two pairs are exterior alternate angles. आपण ज्याला म्हणतो विक्रम कोन. These angles are also congruent only for parallel lines, not for non-parallel lines. तिसऱ्या आकृतीकडे आपण पाहूया. तिसऱ्या आकृतीमध्ये सुद्धा आता या ठिकाणी आपण अँगल्स घेतलेले आहेत. ज्याप्रमाणे हे अँगलची जोडी कॉन्ग्रुएंट आहे, ह्या अँगलची सुद्धा जोडी कॉन्ग्रुएंट आहे. मग या जोडीमध्ये काय रिलेशन असेल, या जोडीमध्ये काय रिलेशन असेल हे सुद्धा आपल्याला पाहता आलं पाहिजे. हे सुद्धा जे अँगल्स आहेत ते अँगल्स कुठे आहेत, पॅरलल लाईन्सच्या आतल्या साईडला आहेत. मग अँगल डी आणि अँगल ई या जोडीमध्ये काय रिलेशन आहे आपण जर पाहिलं तर दीज टू अँगल्स आर नॉट कॉन्ग्रुएंट. Again, angle C and F, these two angles are also not congruent. But something relation between them. What is relation between them? That these two angles, if we observe these two angles, these are linear pairs. म्हणजेच या दोन कोणांची बेरीज आहे 180 अंश. So these two angles are also supplementary. ज्याप्रमाणे ई आणि एफ या दोन कोणांची बेरीज 180 आहे त्याचप्रमाणे अँगल डी आणि अँगल ई या दोन कोणांच्या मापांची बेरीज सुद्धा 180 आहे या दोघांची. इथे आपण लिनियर पेअर्स जी प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी या ठिकाणी आपण वापरतो आहोत आणि म्हणून अँगल डी आणि ई दीज अँगल्स आर नॉट कॉन्ग्रुएंट बट दे आर सप्लिमेंटरी. देअरफॉर
अँगल डी प्लस अँगल ई इज इक्वल टू 180 डिग्री. यालाच आपण आंतरकोन असं म्हणतो, कारण हे कोन जे आहे ते रेषेच्या आतल्या बाजूला आहेत आणि आंतरकोन हे सप्लिमेंटरी असतात, म्हणजेच पूरक कोन असतात, म्हणजेच त्यांची बेरीज असते 180 अंश. त्याचप्रमाणे सी आणि ई, सी आणि ई, तसं सी आणि एफ. मग सी आणि एफ हे दोन कोन सुद्धा सप्लिमेंटरी आहेत, म्हणजेच पूरक आहेत. तर अँगल सी ची जोडी आहे अँगल एफ बरोबर आणि त्यांची बेरीज सुद्धा आहे 180 अंश. म्हणजे आंतरकोनांची बेरीज ही 180 अंश असते, म्हणजेच आंतरकोन ही नेहमी पूरक असतात. ओनली फॉर पॅरलल लाईन्स, अगेन नॉट फॉर नॉन पॅरलल लाईन्स. These three properties are only for parallel lines. These are test for parallel lines also. Angle D plus E is equal to 180 degree. Angle C plus F is equal to 180 degree. In these three figures, we observe that these four pairs are congruent. These four pairs are also congruent, but these two pairs are not congruent, but they are supplementary. And therefore, these properties are very important. We should understand all these properties of angles, because without these properties we can't understand any properties of triangles, then quadrilateral and then circle. आपण जेव्हा आपल्याला अपोजिट अँगल्स म्हणजे विरुद्ध कोन समजले असतील, त्यानंतर एका छेदिकेने दोन रेषांना छेदल्यानंतर जे दोन गट तयार झालेले आहेत, त्या दोन गटामध्ये सुद्धा काहीतरी एक रिलेशन आहे. जर रेषा पॅरलल नसतील तर हे कोनांच्या जोड्या एकरूप नसतात, पण जर रेषा पॅरलल असतील तर या कोनांच्या जोड्या एकरूप असतात आणि ह्या कोनांच्या जोड्या सप्लिमेंटरी असतात, म्हणजे पूरक असतात. आणि म्हणून या आकृत्यांप्रमाणे आपल्याला ह्या जोड्या लिहिता येणं अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून लिनियर पेअर्स, अपोजिट अँगल्स आणि तयार होणारे अँगल्स, दोन रेषांना एका छेदिकेने छेदल्यामुळे तयार होणारे अँगल्स, त्याचबरोबर समांतर रेषांमुळे दोन समांतर रेषांना एका छेदिकेमुळे छेदल्यानंतर तयार होणाऱ्या कोनांच्या जोड्या, यांच्यामध्ये असलेल्या प्रॉपर्टीज ह्या अत्यंत महत्वाच्या आहेत. आणि ह्या जोड्या आपल्याला लिहिता येणं गरजेचं आहे, त्याशिवाय आपल्याला पुढच्या कुठल्याही प्रॉपर्टीज समजणार नाहीत. आणि ह्या प्रॉपर्टीज आपण अगदी 6वी 7वी पासून शिकत आहोत. तर त्यामुळे ह्या प्रॉपर्टीज व्यवस्थित समजून घ्या. या कोनांच्या जोड्या लिहिण्याचा प्रयत्न करा. एकाच आकृतीमध्ये आपण ह्या सगळ्या कोनांच्या जोड्या लिहू शकतो. त्या कशा लिहायच्या असतात हे लक्षात घ्या, तरच आपल्याला बाकीच्या प्रॉपर्टीज भूमितीमधल्या समजतील. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे तर नेहमी अँगलची बेरीज ही दोन अँगल्स असतील तर मोस्टली दोन अँगलची बेरीज ही 180 डिग्री येते, जर लिनियर असतील तर. आणि त्यामुळे आपण या सगळ्या कोनांची माप सुद्धा त्या पद्धतीने काढू शकतो. म्हणजे जर आपल्याला या कोनाचं माप माहिती असेल, समजा या कोनाचं माप 130 अंश असेल, तर या कोनाचं माप 50 येणार आहे, कारण दोघांची बेरीज आपल्याला घ्यायची आहे 180 अंश. त्याचप्रमाणे जर या कोनाचं माप 120 अंश असेल तर या कोनाचं माप येणार आहे 60 अंश. त्याचप्रमाणे हा 60 अंश येणार आहे आणि या कोनाचं माप सुद्धा 120 अंश येणार आहे. या आकृतीमध्ये आता ह्या चार कोन आहेत ते हे अपोजिट अँगल्स कॉन्ग्रुएंट असतील आणि हे अपोजिट अँगल सुद्धा कॉन्ग्रुएंट असतील. पण या तीन आकृत्यांमध्ये जर पाहिलं आपण तर मात्र आपल्याला ए चं माप जर 120 डिग्री असेल तर सी चं माप सुद्धा 120 डिग्री असतं, अँगल ई चं माप सुद्धा 120 डिग्री आणि अँगल जी चं माप सुद्धा 120 डिग्री असतं. त्याचबरोबर अँगल बी आणि अँगल डी आणि अँगल एफ आणि अँगल एच या अँगलची सुद्धा आपण मेजरमेंट काढू शकतो आणि त्यांची मेजरमेंट इक्वल असते. सेकंड फिगर मध्ये these are alternate angles. These alternate angles are also congruent, therefore their measures are also equal, but in interior angles the sum is always 180 degree. And using these properties we can solve any examples and we can calculate any measurement of these angles. If here is 60 degree
then angle F is equal to also 60 degree, and angle A is equal to 120 degree, then angle G is equal to also 120 degree. Here this angle is 60 degree, this angle is 120 degree, and their sum is 180 degree. So all these properties are very important, and we have to always memorize these properties and practice these properties, so we can easily solve the examples of triangles, quadrilaterals and